मित्रांनो, गुड्यांची नाव एकनाथ पाटील गेल्या 4.5 वर्षापासून ज्या सिस्टमसोबत काम करतोय, आज खरंच गर्व फील होतोय अशा सिस्टमसोबत की ज्या सिस्टमने असं एक प्रोडक्ट काढलं, ज्या कंपनीने IMC कंपनीने असं एक प्रोडक्ट दिलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येक शेतकरी हा पाण्यासाठी तरसतोय आणि पाणी नसल्या कारणाने माणसांना प्यायला कमतरता, गुरांना प्यायला कमतरता, चाऱ्याची कमतरता, त्यासाठी शेती संदर्भामध्ये कुठलंही पीक घेताना पाण्याची कमतरता तरी जाणवते का? पाणी कमी पडतोय म्हणून जाणवते. आज इस्रायलसारखा देश हा पुढे का गेला असेल तर एकमेव कारण आहे त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी टाकून प्रोडक्ट वापरले जात आहे. असं काही प्रोडक्ट IMC कंपनीने आज बनवलेलं आहे की ज्याच्यापासून तुम्ही पाण्यामध्ये आज प्रत्येक शेतकरी हा शेततळं नाही बनवू शकत आहे, परंतु तुम्ही पाण्याला तुमच्या शेतामध्ये स्टोअर करू शकतात प्रोडक्टच्या माध्यमातून. तर ते कसं? प्रोडक्टचे कंपनीचे नाव आहे IMC इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी मार्केटला 2007 पासून स्टेबल आहे, परंतु कंपनीने या 6 महिने 8 महिन्यापूर्वी जे प्रोडक्ट काढलं त्या प्रोडक्टचे नाव आहे हायड्रोजेल. आता हायड्रोजेल म्हणजे काय करतं? हायड्रो आणि जेल म्हणजे हे प्रोडक्ट पाण्याला समेटून ठेवतो तुमच्या शेतामध्ये. पण याला जर तुम्ही जेव्हा टाकतायत, याला टाकण्याची जी पद्धत आहे ती पद्धत वेगळी आहे. त्याचं तुम्हाला भेटावं लागेल, कारण तेवढा डेमो याच्यामध्ये दाखवू शकत नाही. पण तुम्हाला फक्त एवढंच दाखवतो तर तुमच्या शेतामध्ये जे पाऊस पडतोय आणि पडल्यानंतर जमीन कडक झाल्या कारणाने पाणी वाहून जातं आहे, तर हे पाणी तुमच्या शेतामध्ये कसं स्टोअर राहील. एक्झाम्पल ही तुमची जमीन आहे, याच्यामध्ये आता पाऊस पडलेला आहे. दुसरं आपल्याकडे हायड्रोजेल आहे. हायड्रोजेल म्हणजे सरळ आपला जो रवा आहे तो बिलकुल त्या कणाप्रमाणे याचा कण असतो. जेव्हा हे पाण्यामध्ये मिक्स होतं तर आपण बघू शकता मित्रांनो, मी घेतलं की याला फक्त जेवढं आपण भाजीमध्ये नमक टाकतोय बस एवढं मी प्रोडक्ट घेतलं आहे आणि ते प्रोडक्ट याच्यात टाकल्यानंतर विदिन काही सेकंदामध्ये या सर्व पाण्याला शोषून घेईल. बरोबर, पूर्ण पाणी शोषून घेते. आपण बघू शकता ते काय करतंय, पाण्याला किती स्पीडने पाणी ऑब्झर्वेशन करतंय, म्हणजेच की याला अजून पाणी लागेल. याच्या एक कण हा 600 पट पाणी शोषून ठेवतो स्वतःमध्ये. म्हणजे 1 किलो हायड्रोजेल लगभग तुमचं 12 ते 18 टँकरपर्यंत पाणी शोषण्याची याची कॅपॅसिटी आहे. तुमची जी शेती आहे या शेतामध्ये तुमचं शेततळं राहील सरळ. ना तुमच्या पिकाचं नुकसान ना तुमच्या शेतीचं नुकसान. हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम तुमच्या जिंदगीचे 30 मिनटं द्यावं लागतील यासाठी. तर हे पाणी शोषून कसं घेतं आपण बघणार आहे. 1 मिनटाच्या आत हे काय करतं आहे, आपण टाकलं फक्त जेवढं आपण भाजीमध्ये नमक टाकतो एवढं त्याला घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी घेतलं तर तुम्ही पाहतायत हळूहळू पाण्यामधून ते डायरेक्ट कसं वरती आलं. आणि वरती आल्यानंतर मी तुम्हाला वरती आम्ही दाखवतो इथं काय आलेलं आहे. त्याचे पूर्ण रूपांतर हे पाण्यामध्ये कसं बदललेलं आहे, सेम बर्फावानी झालेलं आहे. म्हणजे पाणी याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतं. याच्या एक कण हायड्रोजेलच्या 600 पट पाणी घेतं आहे. म्हणजे रव्यासारखा कण हा साबुदाण्याच्या दाण्यापेक्षा बी मोठा होतो आहे. याचं काय कारण आहे? आता याच्यामध्ये आपण पाणी घेतलं किती होतं आपण बघू शकता. ग्लास सोडून टाका. तर ग्लासमध्ये पाणी नावाचा शब्द अजिबात राहिलेला नाही आहे. जर आपण याला 1 मिनटं थांबवलं, 1 मिनटानंतर जर आपण याला रिटर्न पलटी केलं, बघा पूर्ण पाणी यांनी शोषून घेतलेलं आहे. म्हणजे पाणी त्याच्यामध्ये पूर्ण 100% स्टोअर करतं आहे. तर आज हे प्रत्येक गरीब शेतकरी असेल या कोणी मोठा शेतकरी असेल छोटा असेल, प्रत्येक शेतकरीसाठी जे शेततळं आहे वापरणं अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना असं वाटत असेल व्हिडिओ बघून की सर हे वापरायचं कसं, तर त्यांनी प्रत्येकाने ज्यांना हा व्हिडिओ ज्यांनी